आत्मा नमस्ते सर्वांना. सर्व सन्माननीय सदस्य, रविवार परिवर्तन संवाद आणि या संवादामध्ये एक व्हिडिओ मोठा होत होता म्हणून आपण हां, ओके. तर आपण आता शेअरिंग घेत आहे. बऱ्याच सदस्यांना शेअरिंग करायची आहे आजच्या सेशनला. चला बोला. हां, माईक सुरू करू शकता तुम्ही. शांताताईंनी पहिला नंबर लावला. बोला शांताताई. हो मॅडम, तुम्ही ते जेवणाला रेकी देण्याचं ते शिकवलं ना आम्हाला. हं, बोला, बोला तर ते पटकन. पहिले हो जेवणाचं आणि हं, पहिले कसं हे आवडत नाही ते आवडत नाही, आता दिलेलं ते पूर्ण व्यवस्थित जेवण घेतात. तो एक अनुभव आहे. आणि 4 वर्ष झालं ते एक झाड होतं त्याला ब्रह्मकमळ आले नव्हते आणि आता त्यांना या महिन्यात 2 वेळा ब्रह्मकमळ आले. छान. ऊर्जा दिली होती. हो, आवाज मला जरा कमी येतोय. ऊर्जा दिली होती. हो हो, तुम्ही छान. सांगितले ना, मी असे हं, सगळ्या झाडांना हं. करून बघते प्रयत्न. आणि घरात पण एकदम वातावरण एकदम आणि मेडिटेशन केल्यानंतर एक वेगळाच हे दरवळतो, सुगंध दरवळतो घरात. छान. खूप सुंदर. थँक यू म्हणा युनिव्हर्सला. थँक यू म्हणा, थँक यू म्हणा. थँक्यू मॅडम, तुमचं धन्यवाद. ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे. ब्रह्मांडाचे पण आभार. सौरभी ताई. आत्मा नमस्ते मॅडम. हां, मॅडम, माझा शुक्रवारी मोबाईल माझा बिघडला होता, पाण्यामध्ये बुडला होता. हं, आणखीन मला काहीच म्हणजे सेशन पण माझं चुकलं, माझ्या जीवाला खूप लागलं आणि माझं मन एकदम चलबिचल झालं होतं. हं. मग मी काय कॅमेरा कॅमेरा कसा हलवू नका देऊ. कॅमेरा बरोबर ठेवा. हां, हलवू नका. हां, हं, माझं मन एकदम चलबिचल झालं. मला सेशनला पण बसता नाही आलं अजिबात. हं. पाणी वगैरे सगळं काढलं होतं, पण काहीच करता आलं नाही. शेवटी मी माझ्या पूजा लकेश्री मैत्रीण आहे ना, तिला मी फोन वगैरे केला आणि तिने मला सांगितलं सिम्बॉल वगैरे तयार कर टाक म्हणून सांगितलं. आणि मी रात्री 11:30ला सिम्बॉल तयार केले आणि पिलर वगैरे उभे केले आणि मोबाईल तसाच ठेवला मी माझा. आणि दुसऱ्या माझ्या मिस्टरने वगैरे त्यांच्या मित्राला सांगितलं पण, की तिला मोबाईल त्या घेऊन द्या म्हणून. आता दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं तिला पाठवतो मोबाईल, ती घेईल म्हणून. एवढी सगळी तयारी झाली आणि मी सिम्बॉल वगैरे रात्री तयार केले, मेडिटेशनला वगैरे बसले आणि दुसऱ्या दिवशी 10:30ला आपणच मोबाईल चालू झाला. काहीच नाही करता केलं मी. आणि एवढा मला आनंद झाला, म्हणजे मला वाटलेलं माझा मोबाईल पूर्ण आधी बिघडलाच होता. पण माझी कुठेतरी असं म्हणजे असं मनाला मला असं वाटत होतं नंतर, माझा मोबाईल चालू होणार. मी ह्यांना सांगितलं, मोबाईल म्हटलं माझा नक्कीच चालू होणार आणि त्याप्रमाणे झाला. छान. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान, खूप छान. इथे चॅट बॉक्समध्ये एक लिंक टाकलेली आहे. नवीन सदस्य फक्त चॅट बॉक्स मधल्या लिंकवर क्लिक करा आणि WhatsApp ग्रुप जॉइन करा हां. हं. नेक्स्ट. खूप सुंदर. बघा सौरभीताईसारख्या अनेक लोकांनी आता यांनी मोबाईल माहिती नाही ब्रह्मांडाची ऊर्जा कशी कार्य करते असंच म्हणूया आपण. पण पाण्यामध्ये पाणी चालवणारी मोटर, विहिरीतली मोटर, काही सिलाई, काही मिक्सर, काही वॉशिंग मशीन, अनेक अनुभव असे आहेत, की अनेक लोकांनी या सगळ्या साधनांना ऊर्जा दिली आणि ती खरंच डुगुमुगू करता जे बंद पडलेले होते ते अधिक छान प्रकारे कार्यरत झाले आहेत. हं. थँक यू म्हणा ब्रह्मांडाला. बस. चला नेक्स्ट. हात वर मला दिसत नाहीये. पटकन बोला अलकाताई. हां. पाटील. हां. घाई करा. हां. आवाज नाही येतोय तुमचा. हा, हॅलो मॅडम. हां. बोला. आता येतोय का? हो. आता माईक बंद हा, ते आमच्या मुलगी कॉलेजला आहे ना. हं. माझी मुलगी कॉलेजला सर्व्हिस करते, म्हणजे असिस्टंट प्रोफेसर आहे ती कॉलेजला, हं. DY पाटीलला, पुण्याला. हं. मग तिचं पेमेंट वाढतच नव्हतं. म्हणजे तिला ऑफर आली होती, बॉम्बेला जायचं होतं तिला. तिला हं. इथं 50,000 देत होते ना, तर तिकडे 75,000 देत होते बॉम्बेला. हं. तर मग ती म्हणे मला तिकडे जायचंय, पण ते डीन सर म्हणत जाऊ नका मॅडम तुम्ही.
तुम्ही छान म्हणजे आम्हाला अशा सरांची खूप गरज आहे म्हणे. हा मग ते म्हणे वाढतच नव्हते पैसे. ही म्हणे रेकी दे म्हणे मम्मी तुझी. हम्म, मी 2 दिवस रेकी दिली तर तिचे हम्म, डायरेक्ट त्यांनी 15,000 वाढवून दिले. म्हणजे ते 10च्या वरती नाहीच म्हणत होते. हा मग हा तिला हा 15,000 दिले वाढवून. हा आता हा 60,000 रुपये 65,000 रुपये देता येते तिला आता. हा, मग तर गाव ती सोडून मला म्हणे, जाण्यापेक्षा हे खूप छान झालं. आणि मॅडम आणखी विशेष म्हणजे ती म्हणत होती मम्मी हा चमत्कार कस काय झाला. सगळे सर म्हणायचे मॅडम तुमचे वाढणारच नाही पैसे, तुम्ही इथं राहूच नका, बॉम्बेलाच चालल्या जा, तुम्हाला तिथंच परवडेल. तो म्हणे मम्मी कसं काय झालं. म्हटलं मी 2 दिवसापासून देते रेकी पण तुला सांगत नाही म्हटलं. तर खूप खूप मला आनंद झाला मॅडम. खूप 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 छान. धन्यवाद मॅडम तुमचे. येस. युनिव्हरचे थँक्यू धन्यवाद, म्हणा. तुमचे धन्यवाद. ब्रह्मांडाचे. हो, ब्रह्मांड. थँक्यू मॅडम, थँक्यू. धन्यवाद ब्रह्मांडाचे है ना. हा, खूप सुंदर. हो हो. खूप छान. या पोरीने नंबर लावलेला होता किरण. हो ना. कोणी कोणी हातवर केला होता, परत एक वेळ दाखवा. किरण किरण खरातने हातवर केला होता. हा, नंतर शिप्राने केला. हा. हम्म. बोलू मॅम. हो बाळा. मॅम आपण एक शिकलो होतो डिस्टन्स रेकी, तर हं, त्यामध्ये मी मिस्टरांना दिलेलं. हं, त्यावेळेस मी त्यांना शांत झोप, विचार बंद व्हायला पाहिजे, हे सगळं काही बोललेली. तर हं, त्यावेळेस त्यांना त्या दिवशी एकदम शांत झोप, म्हणजे ते असं शांत झोपलेलेच नाही. असं हं, त्रास होतो त्यांना, झोपत नाही जास्त. हं. आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मला म्हणता, तू काय केलं होतं आदल्या दिवशी, मला ते परत कर म्हणे. छान. मग त्यांना ते हवं हवंसं वाटत होतं. आणि मी मुलाला पण दिलं होतं, जसं मी तुम्हाला विचारलं होतं दाढीसाठी. हं. तर त्याला पण मी रेकी दिली तर बरं वाटलं. आणि तोही बोलत होता, आई तू जादू काय केली होती, ती पुन्हा जादू कर म्हणे. मला दाढीला बरं वाटलंय त्याच्याने असं. छान. आणि मुलांना आवर्जून थँक्यू सांगायचं मॅम. सगळ्यांनी, की बाळांनो ही जादू नाही, ही ऊर्जा तुमच्या सुद्धा आतमध्ये आहे. तुम्ही सुद्धा याचा उपयोग करू शकता. फक्त हे प्रॉपर टेक्निक शिकणं गरजेचं आहे. हे आवर्जून आपल्या मुलांना सांगा. ओके. हा. येस, येस ग्रँडमास्टर मॅम, तुमच्याकडे येस. पण येते. हा, ग्रँडमास्टर येते मी तुमच्याकडे. शिप्रा. हं. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आज मॉर्निंग सकाळपासून ना माझ्या इथे खूप पेन होत होता. हं, सकाळी 9 वाजता गोळी खाल्ली पण संध्याकाळपर्यंत आरामच नव्हता. हं. सारखंच दुखत होतं. मग शेवटी मी स्वतःलाच रेकी दिली आणि आता अजिबात दुखत नाहीये मला. पहिलीच रेकी दिली असती तर बाळा. हो. 9 वाजता खाल्लेल्या गोळीचा असर नाही झाला, पण 15 मिनिटात असर झाला. हं. तर काय करत चला ना, पहिले स्वतःच्या ऊर्जेवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या ऊर्जेचा उपयोग करायला लागा. पहिला टप्पा हा करायचा आहे. कधी हं. हं. म्हणजे पहिले मी माझ्या ऊर्जेचा वापर करेल आणि नंतर औषधींकडे जाईल. या गोष्टीवर थोडंसं फोकस करा सगळ्यांनी. हं. अधिक कोणाला बोलायचंय? पटकन सांगा. शकुंतलाताई. हां. माईक. शकुंतलाताई नंतर कोणाला बोलायचंय? पटकन सांगा मला. हां, शर्वरी. हां. माझी काल ना अचानकच छाती दुखू लागली हां. आणि थोडं पाठीत पण. हं, आणि मग रात्री वाढत वाढत खूप वाढली. मग एकदम अशक्तपणा आल्यासारखा झाला. मी प्रयत्न केला, थोडं ध्यान केलं, थोडं सिम्बॉल टाकले, पण मला काय असं फरकच वाटत नाही. आणि मग हं, रात्री पुन्हा पुन्हा मग ते थोडं व्हायटल पाणी पिलं, असं काही पण केलं, पण माझं ते कमी काही वाटत नाही. पण मला विश्वास होता की आता मी एवढ्या ऊर्जेमध्ये आले, मला हं, ह्याच्यावरच कमी करायचंय, दवाखान्यात जायचं नाही. माझ्या जागी जर दुसरं कोणी असेल त्या क्षणाला दवाखान्यात जावंच लागलं असतं, इतका पेन होऊ लागला होता. हं. आणि माझे जुने आजार आहेत, हे नवीन नाही, बरं, खूप मुरलेले आजार आहेत. बरं. म्हणजे छाती नेहमी दुखणं दुखते ते ते. खूप दिवसापासून आहे माझं. हं, हा, नेहमी दुखतं, थोडं लोड आला की दुखतं. हं, बाळाला झोका ते देण्यानं, काल जरा ते दळण करून मान खाली गेली की असं काय तर थोडी जास्त हालचाल झाली की ते दुखतच आहे माझं. हं, आता ह्याच्या अगोदर 15 दिवस कंबर पण खूप पेन झाला मला कमरामध्ये. हं, दुसऱ्या डिग्री पासून माझं थोडं वाढतंय आणि कमी होते, वाढते आणि कमी होते. हं. कमरेचं पण कमी झालं. पुन्हा मान 2-4 दिवसाखाली मान पण खूप दुखली. तुमचं मेडिटेशन होतं मध्ये तुम्ही घेतलेलं, त्याच्यामध्ये ते कमी झालं आपोआप हं. 2-3 दिवसाखाली. हां.
आणि आता रात्रचा हे अनुभव म्हणून मी तुम्हाला मेसेज केला होता ना. हा आता मी मला मॅडमला सांगू आणि बघू काय म्हणतात ते. नाही मला दवाखान्यात जायचंच नाही. आता मला एवढं आपण ऐकायलोत ना तर ह्याच्यावरच कमी करायचंय. आणि मला दवाखाना पहिल्यापासून जावं कितीही दुखतंय पण मी दवाखान्यात जात नाही. मला भीती वाटते दवाखान्यात जायची. असंच सहन करायचं, असंच देवावर विश्वास ठेवायचा, आता कसे नमस्कार आहात करायचं, तुम्ही ते प्रार्थना सांगा. करायची. आता खूप छान वाटतंय मला. तुम्ही रेकीत दिली का मला कळालं नाही. मी तुम्हाला मेसेज पाठवला होता. हा दिली ना? हा. हा मग मी तुम्हाला मेसेज केला होता की मला आता खूप बरं वाटतंय, छान वाटतंय. हा तेव्हापासून छान वाटतंय. थोडा हात दुखत होता, आता तो हात पण कमी वाटायला लागले. छान. आता फ्रेश वाटतंय. शाबास, बहुत बढिया. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. लक्षात घ्या सगळे सदस्य. ओके, मंजुश्री खूप इन्स्टिट्यूटचे धन्यवाद. सदस्य सुद्धा आणि जे सन्माननीय सदस्य व्हिडिओ बघत असतील ते सुद्धा, केव्हाही जर जरा जास्त असेल तर आपण ही जी हिलिंग ऊर्जा आहे, ही जी दिव्य ऊर्जा आहे कोणतीही, तर ही काही मेडिकलला पर्याय म्हणून नाही. ओके, आरोग्य शास्त्राला, मेडिकल सायन्सला पर्याय नाही. गरज असेल तर नक्कीच डॉक्टरांकडे जा. डॉक्टर साहेबांनी रिपोर्ट घेतल्यानंतर अधिक जास्त हिलिंग तुम्हाला मदत करते. ओके, डॉक्टरांकडे जा, तपासणी करा आणि त्याला सपोर्टेबल ऊर्जा घ्या. अगदी मी करणारच नाही, जाणारच नाही हा अट्टहास कधी कधी चुकीचा ठरू शकतो. तर थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या. आता त्यांना माहिती होतं की बाबा आपलं नेहमीच आहे आणि त्यांना मी जेव्हा ऊर्जा दिली तेव्हा समजलं की लचक भरलेली आहे. पण तरीही स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला जेव्हा आतून वाटतं ना, तेव्हा आवर्जून डॉक्टरांकडे जा. ओके, सगळ्यांना सांगणं आहे. बऱ्याच वेळा हिलर काय करतात ना, स्वतःच खूप अट्टहास करतात. मी जाणारच नाही, मी दुरुस्तच करणार स्वतःला. तुमचा विश्वास खूप गरजेचा आहे. पण याचा अर्थ आपण तपासणी सुद्धा करू नये असा नाही. ओके, तपासणी करून घ्या. नेमकं आपल्याला काय झालेलं आहे. गोळ्या औषधी असतील त्या घ्यायच्या, किती घ्यायच्या हे तुम्ही ठरवायचं आणि हिलिंग सोबत सुरू ठेवायची. ओके, कायम लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. नेक्स्ट. हा, करा माईक सुरू करा. डायरेक्ट नाव न घेता आता डायरेक्ट सगळ्यांनी ज्याला जो बोलायचं त्यांनी माईक सुरू करा. हा, शिल्पाताई. आता सगळे सदस्य असे झाले ना की मॅडमनी नाव घेतलं पाहिजे पहिलं, आहे ना? आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी पण हो. विसरून जाते ना. हा, शर्वरी. शिल्पाताई नंतर शर्वरी. ओके, शर्वरी म्हणते माझं नाव राहिलं. हा, बोला. मॅडम मला पण सायटिकाचा खूप त्रास होता. मी 10 मिनिटाच्या वर उभी राहू शकत नव्हती. इतकं माझ्या पायाची नस लागायची. आता मी 2 तास 3 तास इझिली उभी राहू शकते आणि सगळे कामं पण करते मॅडम. ग्रँडमास्टर आणि असं रिवाज जर्नी. भरपूर हो, तयारी सुरू मॅडम. ओके, रिवाज जर्नी सुरू आहे ग्रँडमास्टर सोडाची. तर रिवाज जर्नी मध्ये एक भाग परत असतो तो. तर काय वाटते मग आज रिवाज जर्नीचा एक पाऊल टाकल्यानंतर? खूप छान वाटतं मॅडम. नवीन मस्त, काहीतरी होईल. छान. खूप चांगले अनुभव आहेत ग्रँडमास्टर पर्यंत. आणि ज्यांना करायचं आहे त्यांनी नक्की करावं नवीन बॅचला ऍडमिशन. नक्कीच. मी माझ्या स्वतः बहिणीला मावशीला जॉईन केलंय मॅडम आणि त्यांना पण खूप चांगले अनुभव आले आहेत. छान. आपल्या माध्यमातून इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडायला लागला आहे ना, हे खूप हो गरजेचं आहे हो आणि हे खूप छान अभिमानाची गोष्ट आहे. खूप सुंदर. हा, शर्वरी. गीतांजली ताई तुम्हाला बोलायचं होतं ना? हा, शर्वरी नंतर गीतांजली ताई. हा, बघा बरं लाईन आली की नाही तर. हा, पॉझिटिव्ह राहायचं. शर्वरी. नमस्ते सर्वांना. मी कोल्हापूरवरून बोलत आहे. मी नाचण्याच्या पिकाला रेकी दिलेली. नाचना पीक, त्याला 1 महिन्यापूर्वी मी टाकून आलेले, परंतु त्याच्याकडे जाऊन बघितलं पण नाही. मस्त असं छान आलेला नाचना असा. हम्म, शेतीविषयी बोलत आहे. बढिया बढिया, आणि बहुत मागे बढिया. हम्म, हा मागे तुम्हाला भाताविषयी सांगितलेलंच कॉल करून मी. हा, मग मला एकट्याला पुरून आणि दोघांनी नेलं ते पीक भाताचं. हम्म. दुसऱ्याच्या शेतात नेऊन लावलं त्यांनी भात. हा, पुन्हा सांग बाळा, ते तू काय सांगत होती तर शर्वरी ताई. हा, नवीन लोकांना कसं मी काय. उन्हात टाकलेलं नाचण्याचं भाताचं पीक. हा,
हा, मग त्याला रेकी देऊन आलेले. मग ते मला एकट्याला पूर्ण आणि दोघांनी घेऊन गेले ते दुसऱ्या शेतात लावायला. छान. शर्वरीला असं सांगायचं आहे की माझ्या शेतामध्ये पुरेल एवढं मी बी टाकलं होतं. हा ते बी काढून आपण कांद्याची कशी रोपणी करतो ना, तसं ते तांदुळाची करावं लागते. बरोबर आहे ना ताई? होय होय हा, पुन्हा दुसऱ्या बरोबर. ठिकाणी. तर एका हम्म. मला शर्वरीच्या शेताची जी जी साईज आहे त्या साईज साठी ते टाकलेलं रोप, आणि ते रोप एवढं आलं ना ऊर्जा दिल्यामुळे, की शर्वरीचं दोघा तर ठिकाणी झालं, घेऊन गेले. पुन्हा दोघांना पुरलं. हा असं. आणि मी मनी ट्री तुमच्याकडे मागवले ना, हा, हा ते मागवल्यानंतर 5-6 वर्ष बचत गटाचे पैसे थकलेले ते त्या मनी ट्री मागवल्यानंतर लगेच भेटले मला ते. हा एक अनुभव आहे माझ्यासाठी. हा मोठा. मला वाटते अजून मनी ट्री पोहोचलंच नसेल, ते अजून नाही रस्त्यातच आहे. आला. हम्म. येस. आणि मिस्टरांची गाडी बंद पडलेली दुसऱ्या ठिकाणी. कामावरून येते वेळी मी इकडून रिकी दिली त्यांना. ते बरोबर पेट्रोल पंप त्या ह्याच्यावरच बंद पडले. आधी पिलर्स दिलेले मी गाडीला, तुम्ही सांगितलेला त्याप्रमाणेच. हा असं. ते मेन ठिकाणावरच बंद पडते म्हणून सांगितलेला नाही तुम्ही. बंद जर पडायची हा असेल, हा मेन असं. ठिकाणावर बंद पडते असं नका समजू. समजून घ्या नाही की हो, जर काही कुठे तिला बंद काही प्रॉब्लेम पडायचे यायचा असेल असेल, तिथं. हा, तर आपल्याला हा पटकन मदत होईल अशा ठिकाणीच त्या वाहनाला अडचण होय. येईल, मग तिथे मी अडचण. परत इकडून मी रिकी दिली. 5 मिनिटात ठीक झाली ते आणि आले मग घरी. गुड. होय. हा एक अनुभव आहे माझ्यासाठी. छान. हा एवढंच. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. बोला गीतांजली ताई. हा. माईक माईक सांगायची गरज नाही पडली पाहिजे. त्यानंतर संगीताताई पवार. चला घाई करा फक्त. हा, हं. उरलेले सदस्य पुढच्या रविवारी. हो ना? कोणी ग्रँड मास्टर आहे का? नमस्ते मॅडम. हो, बोला मॅडम पटकन. आवाज येतो? हा, आत्मनमस्ते मॅडम. हं. डिस्टन्स रेकीच्या वेळेला ना मी मिस्टरांना रेकी दिली होती. म्हणजे त्यांचा मानेचा हा जो पोर्शन आहे ना, हा हं. खूप दुखतो. सतत असं वाकून काम केल्यामुळे बारीक काम करावं लागतं ना, तर खूप दिवसापासून हा त्रास होता. हं. तर मी डिस्टन्स रेकी दिल्यानंतर आता म्हणजे 50% कमी झालंय ते 4 दिवसात. शाबास. मानेचा त्रास होता, मानेचा. हा, राईटला. हा, असं वाकून काम करायला लागतं ना, ते सोनार काम हं. ज्वेलरीचं. हं. तर ते असं सतत असं मान खाली घालायला लागतं किंवा ते बारीक करावं लागतं ना काम ते रेखीव. तर त्यामुळे तो हा पोर्शन आहे ना, हा त्यांचा बऱ्याच दुखत होता. म्हणजे डॉक्टर वगैरे असं ते पट्टा लावणं वगैरे इथपर्यंत तर ते झालं होतं. तर ते आता म्हणजे झालंय कमी बऱ्यापैकी. छान. मस्त. देत राहा ऊर्जा. ओके. आणि हा. त्यांनाही मेडिटेशन करायला सांगा, हो, करत हो, असतील तर. हो. हं? खूप छान. हो ते. गीतांजली ताईचं असं झालं, की अरे, आज मला शेअरिंग करायचं आहे, आणि मग आहे ना पहिलीच लाईन गेली, लगेच मेसेज टाकला. केव्हाही माणसाने पॉझिटिव्ह राहायचं. ओके. कधीच हां, लाईट नकारात्मक विचार नाही करायचा. आली ना जरी लाईन? एकटा तरी जातो सेशनमध्ये. त्यामुळे मी टॉर्च आहे ना बाजूलाच घेऊन बसते. नाही. अगोदरच म्हणजे असं सांगायचं, दिसत असेल काहीतरी की विचित्र. हां. माझ्याकडे इलेक्ट्रिसिटी उपलब्ध असणार आहे पूर्ण वेळ. स्वतःला अफर्मेशन द्यायच्या, पॉझिटिव्ह राहायचं. प्रकाश दादा, ग्रँड मास्टर. हा, नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी आता ग्रँड मास्टर सोहळा आहे. जवळ या कॅमेऱ्याच्या, मोबाईलच्या. हा, सेशन होतात. आवाज आवाज. मी ग्रँड मास्टर सोहळा आहे हा, आणि आता आमचं सेशन वगैरे चालू आहे. आणि मी एप्रिल पासून जॉईन झालो आणि मला खूप छान छान अनुभव आले. आणि मी आता नवीनच एक अनुभव मला गेल्या महिन्यात आला. माझा उजवा हात पूर्ण म्हणजे खाली कोपरापासून खाली दुखत होता, आणि 2 बोट जे आहेत, अनामिका आणि तुझ्या मधला बोट, ते माझं खूप दुखत होतं. आणि मग असं मी स्वतः रेकी देऊन एक आयुर्वेदिक पण चालू केलं, पण त्याला काही फरक पडला नाही. मग रेकी देऊन आलो.
ते पूर्णपणे बरं झालं आणि म्हणजे 10 दिवसात बरं झालं. आणि आता अजिबात दुखत नाही, अजिबात त्रास होत. शर्ट घालायला पण मला त्रास होत होता आणि आता अजिबात दुखत नाही. असे खूप छान छान अनुभव आहेत. खूप या रेकीमध्ये जॉईन झाल्यापासून खूप छान अनुभव आले आहेत आणि स्वतःमध्ये खूप बदल झालेला आहे. रेकी जॉईन केलं तेव्हा असं वाटत होतं की मी फक्त आपलं प्रायमरी आरोग्य बरं करण्यासाठी आलेलो आहे. पण आता असं जाणवतंय की खूप रेकीमधून खूप मिळालेलं आहे आणि आपल्या जीवनाबद्दल एवढे बारकावे मॅडमनी स्वतः सांगितले आणि एवढे बारकावे अनुभवले आहेत की ते म्हणजे आपल्याला माहितीच नाही जीवनामध्ये काय असतं. आणि स्वतःला मी जर दिवसातून 2-3 तास स्वतःलाच देतोय आणि त्याच्यामध्ये मला खूप मोठा प्रोग्रेस झालेला आहे आणि खूप छान वाटतंय आणि खूप खूप धन्यवाद या युनिव्हर्सिटी आणि मॅडमचे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू निवर्स. थँक्यू. विशाखाने माईक सुरू केलाय. बोला विशाखा. नमस्ते मॅडम. अथवा नमस्ते. मी 16ची ग्रँडमास्टर आहे. तर मी आत्ताचा अनुभव म्हणजे सांगते की मला सायटिका पूर्ण होता प्रॉब्लेम, पण थोडा रेकीमध्ये आल्यानंतर थोडं कमी झालं. पण सेकंड शक्तिपात घेतल्यानंतर मी जे काम करू शकली नव्हती ते काम माझ्याने झालं. ही माझ्यासाठी आणि ऊर्जेसाठी मोठी गोष्ट झाली आहे. कारण माझं डबल माल्याचं रूम आहे आणि मला साफसफाई करायचं म्हणजे मोठा प्रॉब्लेम व्हायचा. दुसऱ्यांना बोलवायला लागायचं. पण त्या दिवशी माझ्या अचानक मनात आलं की आपण करून बघूया. आणि दुसरं म्हणजे खाली पण दुसरा माला आहे आणि माल्यावरती पण माला आहे. तर तिथे मी चढू शकत नव्हती. पण त्या दिवशी माझं काय झालं म्हणजे ऊर्जेने सांगितलं आतून की चढ आणि कर तू. आणि खरोखर मी दोन्ही रूम साफ केला की टेबल घेतला, त्याच्यावर टाकी घेतली आणि त्याच्यावर चढू शकली. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट झाली आणि मी एवढी खुशीने हे करत होती ना की मी आता हे सगळं करू शकते. कारण माझी बसायची किंवा झोपण्याची पण ताकद नव्हती. एवढं मला पेन वगैरे करायचं. पण ग्रँड मास्टर मध्ये आल्यानंतर ते सगळं निघून गेलं असं वाटायला लागलंय. आणि ऊर्जेचं आणि तुमचं मॅडम खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. खूप छान. सगळेजण किती पराक्रम भरपूर तर करत आहात, पण रिस्क किती घेता? टेबलवर टाकीवर बाई. असे कामं नका ना करू. जरा स्वतःची काळजी घेत ना छान कामं पण करा. कामं नक्कीच करा. आतून आवाज कुठेतरी आला की तू करू शकतेस. म्हणून मला जाणवलं की मी बघूया करून. नक्कीच थँक्यू करा. मॅडम. पण कोणाला सोबत घ्या. ओके. सगळं महिला मंडळ आता साफसफाईचे दिवस आहेत. गौरी गणपती आहे. हा फॉर्म्युला वापरू नका. नक्कीच चांगली शिडी घ्या. वर चढा. स्वतःच्या सुरक्षेसह सगळे कामं करा. तुम्ही करू शकता. हं? प्रत्येक जण करू शकतो. ऊर्जेसोबत जोडल्यानंतर काही होणार नाहीये. ओके. पण स्वतःची काळजी पण घ्यायची थोडीशी. हं? हं. खूप छान. आनंदी आनंद सगळीकडे. मला माहिती आहे अजूनही बऱ्याच जणांना शेअरिंग करायचं आहे. पण अभिजित दादा. बरं. अभिजित दादा नंतर आपण थांबूया कारण मेडिटेशन घ्यायचं आहे. कारण 10ला आपलं सेशन संपलंच पाहिजे. बोला दादा. आत्मा नमस्ते सर्वांना. तर मी ग्रँड मास्टर 16च्या बॅचचा साधक आहे आणि मी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जॉईन झालो. माझ्या बहिणीला चांगला एक्सपिरियन्स आला म्हणून जॉईन झालो. मुझा कोल्हापूरचा सध्या रियादमध्ये राहतो. टायमिंग पण होतं ऍडजस्ट म्हणून मी जॉईन झालो आणि तेव्हा तसं काही अपेक्षेनं आलो नव्हतो मी. पण इतकं काय रेकीने दिलं की सांगण्या पलीकडचं आहे. मुळात हे सगळं आध्यात्मिक आहे. तर अध्यात्म कसं आपल्याला वर्क होतं, अध्यात्म आपल्याला अंतर्मुख करतं. तर हे वेगवेगळ्या प्रात्यक्षिकातून तुम्हाला समजतं. आपण ऐकून असतो, सुविचार ऐकतात, पण जेव्हा प्रात्यक्षिक करतो तेव्हा त्या एनर्जीचा फ्लो त्यांना आपण जेव्हा एक्सपिरियन्स करायला चालू होतो तेव्हा आपल्या शारीरिक व्याधी जसं आधीच्या साधकांनी सांगितलं त्याबरोबर आपल्या अनेक मानसिक पण ज्या गोष्टी अडकलेल्या असतात आपल्याला समजत पण नसतात त्या सॉल्व्ह व्हायला चालू होतात. आणि हा सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स होता. जे मला अपेक्षा नसताना मला हे जे मिळत गेलं हे खूप होतं. आणि मग त्यातून मग विचारांची क्लॅरिटी येते की जशी द्विधा मनस्थिती आधी व्हायची ती आता होत नाही. खूपच रेअर होतं की असं खूप क्लॅरिटी येते आणि त्यामुळे बोलण्यातला आत्मविश्वास वाढतो तुमच्या, सांगण्यातले स्पष्टता वाढते
तर हे सगळे आपोआप सगळे चालू होते जमून यायला. आणि खास करून जे एनर्जीचा फ्लो आहे ना, म्हणजे तो अनुभव हा खूप वेगळा आहे. आणि तो जो आनंद आहे तो आम्ही आता अनुभवतोय. ग्रँडमास्टर 16ची बॅच रोज अनुभवतोय. आणि एक चांगली आमची फॅमिली झालेली आहे ग्रँडमास्टर 16ची. खूप एन्जॉय असतो आमचा. सगळ्या एज ग्रुपची आहेत लोक. आणि एक छान प्रवास आमचा आता चालू आहे. दुसरं म्हणजे क्लासचे गायडेड मेडिटेशन अप्रतिम आहेत. असं काहीही तुमचा इश्यू असेल तर त्यासाठी मॅडमनी व्यवस्थित त्याच्या म्हणजे तुम्ही कसा त्याचा प्रवास करायचा प्रत्येक मेडिटेशनचा हे व्यवस्थित तिथं सांगितलेले आहेत. अफर्मेशन्स अप्रतिम आहेत आणि प्रत्येक ठिकाणी डिटेलिंग अतिशय व्यवस्थित केलेलं आहे. आपल्याला जास्त ते फॉलो करायचं आहे. तुम्ही मनापासून फॉलो केलं तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल, जो माझा अनुभव आहे. आणि जसा मला अनुभव आला तोच सगळ्यांना मिळावा यासाठी मी इथं ऍक्च्युली हे शेअरिंग करतोय. बाकी काही नाही. कारण इतकं छान ज्ञान आहे तर सगळ्यांना मिळू दे हीच अपेक्षा आहे. आणि मॅडम यांची मी धन्यवाद करतोय की यांच्यामुळे आम्हाला खूप मिळालेलं आहे आणि हे सगळ्यांना मिळू हीच अपेक्षा आहे. थँक्यू. आत्मा नमस्ते. नक्कीच. ऊर्जेसोबत जोडल्यानंतर एक भाव मात्र खूप छान येतो. मला जे काही खूप छान मिळालं आहे ना, हे ब्रह्मांडीय ऊर्जा सर्वांना हे छान छान होऊ दे. माझ्या आयुष्यात जो चांगला बदल झाला आहे, तो सगळ्यांच्या आयुष्यात होऊ दे. हा भाव, प्रेमपूर्ण करुणा भाव, हार्ट चक्र छान ओपन होतं. हं. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद सर्व सन्माननीय सदस्य. वेळेचं बंधन आहे आपल्याला आणि आपलं 21 मिनिटाचं मेडिटेशन झालं पाहिजे. 10 पर्यंत टाइम बघा एकदम परफेक्ट लावून ठेवलेला आहे आज. चला आनंदी आनंद सगळीकडे. खूप धन्यवाद सगळ्यांना. आपण आता छान मेडिटेशन करूया.